श्री स्वामी समर्थ. एकदा अक्कलकोटात एक गरीब शेतकरी आला. त्याच्याकडे ना पैसा होता ना साधन, पण मनात स्वामीवर अपार श्रद्धा होती. तो शेतकरी स्वामींच्या चरणी बसून मनातल्या मनात म्हणाला, स्वामी, मी काही मागायला आलो नाही, फक्त माझ्या लेकरांना उपाशी झोपू देऊ नका. स्वामी समर्थ शांतपणे त्याच्याकडे पाहत होते. काहीही न बोलता त्यांनी बाजूला ठेवलेली भाजीची पिशवी त्यांच्याकडे ढकलली. शेतकरी गोंधळला. मनात विचार आला, स्वामी, भाजी देऊन माझं काय होणार? पण तो काहीही बोलला नाही. स्वामींच्या आज्ञेप्रमाणे ती पिशवी घेऊन तो निघून गेला. घरी गेल्यावर पत्नीने पिशवी उघडली आणि आश्चर्याने डोळे विस्फारले. त्या पिशवीत भाजीऐवजी सोन्याची नाणी होती. त्या दिवसापासून शेतकऱ्याचं आयुष्य बदललं. दारिद्र्य गेलं, सुख आलं, पण त्याने कधीही गर्व केला नाही. तो नेहमी म्हणायचा, स्वामींनी मला संपत्ती दिली नाही, त्यांनी माझी श्रद्धा खरी ठेवली. या कथेतून मिळणारा बोध, स्वामी कधीही थेट देत नाहीत, ते विश्वासाची परीक्षा घेतात. जो काही न मागता शरण जातो, त्याच्या आयुष्यात कमतरता राहत नाही. श्रद्धा जर शुद्ध असेल तर उशीर झाला तरी उत्तर नक्की मिळतं. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटही करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.